आत्याबाईला काही झालं ना तर तुला आणि अहिल्याला माफ करणार नाही मी. म्हणजे आम्ही घर सोडणार याची तुम्हाला खात्री होती तर? नरसिंह तुला घर सोडायला भाग पडणार याची खात्री होती. जानकीला फोन लावा. हे तुटणारं घर फक्त ती सावरू शकते. घराची सोय झालीये. मी माझ्या काकांना फोन केला होता. तिकडे गेल्यावर आत्याबाईंना सांग की मी येईपर्यंत चांगल्या ठणठणीत बरा व्हा. मला ओळखणारी एक व्यक्ती ह्या घरात राहते, तिला भेटायला चाललोय. नाही भेटता येणार तुला. जानकी, जानकी दिवे लागणी झाली ना? आता दिवे लाव. अंधार किती पडला बघ. आत्याबाई, सगळ्या घरात दिवे लावलेत. देवा पुढेही लावलाय. तुम्हाला त्रास होईल ना म्हणून या खोलीत लावलेला नाहीये. नाही नाही, आधी दिवा लाव इथला. बरं आत्याबाई. बरं झालं बाई तू आलीस. आता तुझं घर तू सांभाळा. आत्याबाई, मी सुमित्रा. सुमित्रा? मग मग जानकी कुठे आहे? आत्ता आत्ता तर बोलत होती माझ्याशी. नाही, जानकी अजून आली नाहीये, पण निघालीये रमावतीहून. कुठल्याही क्षणी पोचेल. तिला म्हणावं लवकर ये. आधीच आधीच खूप उशीर झालाय. नाही, मी स्वतः बोलले ना तिच्याशी फोनवर. ती येईलच कुठल्याही क्षणी. ती आली ना की बघ, वामनला इथं खालू सुद्धा द्यायची नाही. अहो, काय झालं? का रडताय तुम्ही? हा? आता ना माझं मन म्हणजे लोण्यासारखं झालंय. लोण्यासारखं. असं थोडं बी खुट्ट काय घटना घडली की नाही मनाला बोचणारी, लोणी जसं वितळते तसं वितळते माझं. काय झालंय? काय झालंय सुमित्रा? काय झालं? अगं त्या जे घडायला नाही पाहिजे तेच घडलंय. ज्या गोष्टीसाठी तू देवाची एवढी वर्ष प्रार्थना केली तीच वाईट गोष्ट घरामध्ये घडली. अरे काय झालं ते सांग ना बाबा. लवकर सांग. आता अंत नको पाऊस. नाही आत्याबाई, काही झालेलं नाहीये. अगं काय नाही कसं. आत्या, वामन्या आणि अहिल्या आपलं सगळं सामान घेऊन कायमचं घर सोडून निघून गेले. अरे पण त्यांना कोणी अडवलं का नाही? अडवलं रे बाबा, अडवलं. दादानी अडवलं. मी तर लोटांगण घातलं. दादा पाया पडला. नाही म्हणला वामन्या, तुडवून जाईल म्हणलं, तुम्हाला तुडवून जाईल. दादा म्हणला अरे बाबा वामन्या, आत्याबाईसाठी तरी थांब. नाही म्हणला. ऐकलं नाही ऐकल्यासारखं केलं ग त्यांनी. मला भेटावंसं नाही वाटलं त्याला. दादा त्याला म्हणला अरे ज्या माऊलीने लहानाचं मोठं केलं तिला भेटून जा. ऐकलं नाही. वर म्हणाला अरे तू भेटला नाहीस तर तिला माऊलीला धक्का बसल. त्या धक्क्यानं ती. अहो, काहीतरी काय बोलताय तुम्ही? अगं बोलू दे मला. हिच्यापासून मी काय पण लपू शकत नाही. काय काय नको नको ते बोललाय दादाला त्यो. मग तुला सांगतो तुम्ही, या बाईनं लहानाचं मोठं केलंय आम्हाला. त्यासाठी केवढा त्रास भोगला हिनं आमच्यासाठी. त्या वामण्यावर तर जास्त जीव होता हिचा आणि तोच नालायक असं वाटला.
नाही. आत्या, आत्या. जानकी, जानकी. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक घटना नुकतीच घडली. सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार नरसिंह किल्लेदार यांच्या वहिनी अहिल्या किल्लेदार यांनी केलेला विरोधी पक्षातील प्रवेश हा राजकीय वाद किल्लेदारांच्या घरात फूट पाडून गेला. अहिल्या आणि नरसिंहाचे धाकटे बंधू वामनराव किल्लेदार यांना त्यांचे राहते घर सोडण्यास भाग पाडण्यात आलं. आणि हे होणारच होतं, कारण एवढ्या खालच्या थराला जाऊन राजकारण करण्याची नरसिंह किल्लेदारांची ही खूप जुनी सवय आहे. साहेब, युगंधराबाईने ही बातमी फोडली. तिला कळलं कसं? युगंधराबाई या सगळ्या परिस्थितीमध्ये रोजच अहिल्याबाईंच्या संपर्कात असणार. रोज नवी संधी शोधत असते ती. तिला कळत नाहीये हे असलं काहीतरी करून ती स्वतःसाठीच खड्डा खणते. साहेब, आतापर्यंत खूप सैल सोडला आपण तिला. माझी सहनशक्ती संपत चालली. मित्राची बायको म्हणून खूप सहन केलं, पण आता नाही. काय करू सांगा साहेब? तुम्ही काही करायचं नाही वाकनेस. लढाई आमच्या दोघांमधली आहे आणि तिनं ती माझ्या घरापर्यंत आणली आहे. त्यामुळे साहेब, तुम्ही शांत व्हा. आतापर्यंत मी तुमच्यामुळेच गप्प होतो. तुम्ही म्हणत असाल तर. वाकनेस, वाटतंय तितकं प्रकरण सोपं नाही आहे. त्यात तिच्या मागे तिचा तो कुत्रा असेलच, जनार्दन माने. दिसतो तितका सरळ नाही तो. त्यामुळे आता मलाच काहीतरी करावं लागेल. जुने हिशोब आहेत, मला चुकते करावे लागतील. साहेब, वामन दादा कुठे आहेत? तू कधी आलीस? आत्ताच. वामन दादा कुठे आहेत? आणि आलेला त्याची चौकशी करतेस? बाहेर अमृता भेटली, ती रडत होती. अच्छा, म्हणजे तुला सगळं कळलं तरी विचारतेस? वामन दादा घर सोडून निघून गेले आणि त्यांना कोणीच अडवलं नाही. ज्याला माझ्याबद्दल, या घराबद्दल आपुलकी नाही, त्याला या घरात राहण्याचा अधिकारही नाही. बाहेरचं जग कळल्यावरती येईल भीक मागत. असं का बोलताय तुम्ही? कारण त्याला आणि त्याच्या बायकोला हीच भाषा कळते. ठीक आहे, म्हणजे आता मलाच काहीतरी करावं लागेल. म्हणजे आज नर्मदाताई असते तर त्यांनी जे केलं असतं ना तेच करणार आहे आता मी. जानकी, वामनला भेटण्याचा किंवा त्याला फोन करण्याचा जरी प्रयत्न केलास तरी तुला माझी शपथ आहे, तुझ्या कुंकवाची शपथ आहे. नाही, अजून सगळं सामान काही शिफ्ट नाही झालंय, पण उद्यापर्यंत पॅकर्स सगळं सामान शिफ्ट करतीलही. हो, पण नाही, मला परत एकदा घरी जावं लागेल. अहो, खरंच काहीच अडचण नाहीये. खरं सांगायचं तर युगंधरा सरतापे असताना मला काहीच अडचण येणार नाही. साहिल्या, काय प्रॉब्लेम आहे? काय तमाशा आहे हा?
दादाचं आणि माझं भांडण हा आपला घरगुती मुद्दा आहे. त्याचं राजकारण करण्याची काहीही गरज नाहीये. आणि मुळात ही बातमी टीव्ही वाल्यांपर्यंत गेलीच कशी? आपल्या घराची आबरू अशी तुम्हाला अजूनही ते तुमच्या घरचेच वाटतायत? मला तुला एवढंच सांगायचंय की तुला तुझी जी काही राजकीय करिअर करायची आहे ती कर, पण त्यासाठी आपण घर सोडलं याचं राजकीय भांडवल कोणालाही करू देऊ नकोस. तूही करू नकोस. त्यांनी नाही इतकी वर्ष तुमचा वापर केला. माझ्यासारख्या निरुपद्रवी माणसाचा कोण काय वापर करणार? तुम्हाला निरुपद्रवी करणं हीच त्यांची सर्वात मोठी चाल होती. आणि हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल ना तेव्हा तुमचे डोळे उघडतील. माझे डोळे कधी उघडतील मला कधी कळेल हे समजायला माझा मी समर्थ आहे. त्याच्यासाठी मला तुझ्या कुबड्यांची गरज घ्यायची अजून वेळ आलेली नाहीये. अरे वा, स्वाभिमान चांगलाच पेटलेला दिसतोय. इतकी वर्ष जेव्हा माझा अपमान होत होता तेव्हा कुठे होता हा आवाज? आता प्रकरण स्वतःच्या प्रतिष्ठेशी आल्यावर कसं तिखट झोंबतंय नाकाला? तुझ्याशी वाद घालण्यात मला काडीचाही रस नाही आहे. मला तुला एवढंच सांगायचंय की तुझी जी काही राजकीय महत्वाकांक्षा आहे ती तुझी तुला लखलाभ, पण त्या राजकारणात माझा बळी देऊ नका. आता आपल्या दोघांनाही एकमेकांना आधार देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीत त्या युगंधरा सरतापेचा सल्ला घ्यायचा हाही पर्याय असू शकत नाही. तुम्ही नाही का इतकी वर्ष स्वतःच्या भावाचे सल्ले घेत होता? ती युगंधरा सरतापे तुला जे सल्ले देते ना त्यामागे तिचा काही विशिष्ट हेतू आहे. त्यांचा काय हेतू आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला फक्त एवढंच कळतंय की युगंधरा सरतापे यांच्याशिवाय मला पर्याय नाही. तसं असेल तर सांग तिला, आणि तूही नीट समजून घे. यापुढे तुमच्या राजकारणात माझ्या नावाचा वापर करायचा नाही. नाही. अगं तूच अशी रडत बसलीस तर सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातील बघ. आधी डोळे पुस आणि पदर खोचून कामाला लागा. कसलं काम आत्याबाई? अगं वामनला परत आणायचं. तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही ऐकणार नाही बघतो. कामाला पेचत पाडताय जानकी. वामन परत आल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. कोणीतरी परत आणा त्याला. फार फार हळवा आहे तो, फार हळवा आहे. सगळं स्वतःच्याच जीवाला लावून घेईल बघ. अगं तू तरी काहीतरी कर ना. काहीतरी कर जानकी. वामनला भेटण्याचा किंवा त्याला फोन करण्याचा जरी प्रयत्न केलास तरी तुला माझी शपथ आहे, तुझ्या कुंकवाची शपथ आहे. वाकणीस काका हे आता रागारागाने कुठेतरी बाहेर गेले. कुठे गेलेत? माहितीये मला. तुम्ही नका काळजी करू. काळजी करू नका म्हणजे हे एकटेच बाहेर पडले, त्यातून घरामध्ये अशी परिस्थिती. तुम्ही फोन नका लावू वहिनी साहेब. प्रकरण अजूनच बिघडेल. आणि साहेब एकटे नाहीयेत, त्यांच्याबरोबर मोहन आणि ड्रायव्हर सुद्धा आहे. मी नाही फोन करत, पण तुम्ही तरी करा. हवं तर मोहन दादांना करा. ठीक आहे, मी करतो फोन. तुम्ही चिंता करू नका. घ्या घे पी. आज हवी तेवढी पी. अडवणार नाही तुला मी. रागावणार नाही का चिडणार नाही. काय नाही शेठ, रोज बाटली फोडताना तुम्ही हेच बोलता.
आणि तीच बाटली पोटात गेल्यानंतर मला नाही नाही ते बोलता. अरे एकनाळ्या, रोजचा दिवस वेगळा, आजचा दिवस वेगळा, आजचा आनंद वेगळा. एवढीच उगीच आपली कातडी वळवत बसलो होतो. पण दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून युद्ध खेळायला लई मजा येते बर का. म्हणजे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही लढणार का काय? अरे नरसाळ्या, तू काय स्वतःला रायगडावरचं टकमक टोक समजला का रे? तिथनं सगळ्या वस्तू फेकून द्यायला. मग कुणाचा खांदा? वामन आणि अहिल्याचा खांदा. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली, ठासून भरलेला दारू गोळा मायला डबल बार. आणि मग नेम कोणावर धरलाय? अरे एकनाळ्या, दुसरं कोण? नरसिंह दादा आणि आत्याबाई. म्हातारी तर खंगून खंगून मरणार, कारण वामन मग तिची दुकरी नस. म्हातारी मेली, दादा काय फार दिवस बघत नाही. मग किल्लेदार घराण्याची एकमेव वारसदार कोण? परशुराम किल्लेदार. धन्य हो. पाय कुठे तुमचे? द्या, डोकं ठेवतो त्याच्यावर. अरे हे फार वर्षापूर्वीच करायला पाहिजे होतं. तू घे. परशुचे जय हो. अहिल्या किल्लेदार यांनी केलेला विरोधी पक्षातील प्रवेश हा राजकीय वाद किल्लेदारांच्या घरात खूप तुला सांगतो, अहिल्या आणि नरसिंह आजपर्यंत टीव्ही बघायला एवढी मजा कधी झाली त्यांना होती? त्यांचे राहते घर नाही झालं. पाडण्यात आले. आणि हे होणार जोपर्यंत मी त्या नरसिंहाचा शेवट बघत नाही, कारण एवढ्या खालच्या थराला तोपर्यंत जाऊन कुठलीच बातमी मला राजकारण छान वाटत करण्याची नाही. नरसिंह किल्लेदारांची ही खूप जुनी सवय आहे. विनायकच्या मरणाची न्यूज पण मीडियावाल्यांनी तिखट मीठ लावून अशीच छापली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे त्याच्या पुढे तर हे काहीच नाही. सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार थांब ग. यांच्या वतीने अहिल्या किल्लेदार तो दिवस आता फार लांब. हा राजकीय तुला किती वेळा सांगितलं मी? बाईसाहेब ते बाहेर ते. अरे काय ते लावलंय? असं वाटतं का बाहेर भूकंप झाला ना, आम्हाला तर पत्त्यात नाही. तसं नाही बाईसाहेब, बाहेर ते आलेत. कोण आलंय? ते बाहेर ते. युगंधरा, आवर याला, तर बाजारात विकून येईन तुझा हा भंगार माल. एकदा गोळी घालून बघितलीस ना, यमदेवाला कसा गुंगारा देऊन परत आलोय सुखरूप ते पाहिलं नाहीस का रे जाण्या? ती गोळी कोणाची होती माहित नाही, पण ही बंदूक जनार्दन मानेची आहे. पुढच्या एका सेकंदात ती बंदूक खाली नाही झाली ना, तर त्या बंदुकीसकट आपटीन तुला. अरे वा, सुशिक्षित जनावर आहेत तुझ्याकडं. माझ्याच घरात येऊन माझ्याच माणसांना बोलायची तुझी हिंमत कशी झाली? मी माझ्या मित्राच्या घरात आलोय आणि हा जण्या माझ्या मित्राच्या पाठी शेपटी हलवत फिरायचा. विनायकला स्वतःचा मित्र म्हणताना तुला लाज नाही वाटत? विनायकच्या जाण्याचं दुःख मला होतं आणि भविष्यातही राहील, पण त्याच्या जाण्याचं खापर माझ्या माथी फोडून माझ्या कुटुंबियांशी जो खेळ चालवलायस तो वेळीच थांबव, नाहीतर. आमदार साहेब, बस. खूप बोललात. इतका वेळ आम्ही गप्प बसलो, पण बाईंबद्दल एक शब्द जरी उच्चारलात तर तुम्हाला तिथल्या तिथं गाडून टाकीन. खूप बघितले असाल तुम्ही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, आणि हा जनार्दन माने असले मुख्यमंत्री खिशामध्ये बाळगतो. बेडकाला किती आवडला तरी तो बैल होत नाही जरा, त्यामुळे आवर स्वतःला, नाहीतर अंगावरचे सगळे कपडे उतरवून रस्त्यावर फिरवीन तुला. त्या मीडियावाल्याने तुमची कापडं उतरवली त्याचा जर विचार करो. युगंधरा, आवर याला, नाहीतर. ना तू बाहेर जा. आमचे जुने हिशोब आम्हीच चुकते करू.
चल निघ. जानकी, तू आत्ताच्या आत्ता वामन दादांना फोन लाव. आत्याबाई पण हेच म्हणतात, कारण वामन दादा फक्त तुझं ऐकतील. हे काय, मी फोन लावतच होते, पण तू त्यांच्याशी लवकरात लवकर बोलली नाहीस ना तर प्रकरण हाताबाहेर जाईल. जाईल काय, गेलाय. काय म्हणालीस? काय नाही, तू जा आत्याबाईंजवळ बस, मी करते काहीतरी. काहीतरी नाही, त्यांना फोन कर. करते.